गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हॅव टू, हॅज टू, हॅड टू आणि विल हॅव टू याचा वापर केव्हा करायचा, कसा करायचा आणि कोणत्या पद्धतीने करायचा, कोणत्या अर्थाने करायचा, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर आपण ज्याही वेळेस असं म्हणत असतो की करायचं आहे, करायला लागतंय किंवा भरावं लागतो किंवा केलं पाहिजे, ज्यावेळेस आपल्याला अशा गोष्टी म्हणायच्या असतात त्यावेळेस आपण हॅव टू आणि हॅज टूचा वापर करत असतो। हॅज टू आणि हॅव टूचा आपण प्रेझेंट टेन्स मध्ये वापर करतो। जसे की आता मला असं म्हणायचंय की मला काम करायला लागतंय, शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे किंवा व्यायाम करायला लागतो, मला रोज काम करावं लागतंय, चांगली नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास करायचा आहे, बँक मध्ये अकाउंट काढण्यासाठी फॉर्म भरावा लागतो, लॉकडाऊन असल्यामुळे घरात बसायला लागतंय, अशा गोष्टी आपण ज्यावेळेस बोलत असतो किंवा गरजेच्या म्हणून किंवा जबाबदारी म्हणून किंवा सक्ती म्हणून ह्या ज्या गोष्टी आपल्याला करायला लागतात त्याच्यासाठी आपण हॅव टू आणि हॅज टूचा वापर करत असतो। मग आता हॅज टू केव्हा वापरायचं आणि हॅव टू केव्हा वापरायचं, ज्याही वेळेस प्लुरल सब्जेक्ट असेल त्यावेळेस आपण हॅव टूचा वापर करतो। जसं की यू, वी, दे आणि फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय जरी असेल त्याच्यासोबत आपण हॅव टूचा वापर करतो। दुसरी गोष्ट, हॅज टूचा वापर केव्हा करतो, थर्ड पर्सन सिंग्युलर ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण काय करतो, हॅज टूचा वापर करतो। जसे की ही, शी आणि इट याच्यासोबत किंवा एखादं नाउन असेल तर त्याच्यासोबत आपण काय करतो, हॅज टूचा वापर करतो। तर तुम्हाला समजलं हॅव टू आणि हॅज टू आपण केव्हा वापरतो। आता याचं एक स्ट्रक्चर मी तुम्हाला देतो। स्ट्रक्चरनुसार जर तुम्ही वाक्य बनवताल तर काय होईल, तुम्हाला थोडं वाक्य बनवायला सोपे जातील। स्ट्रक्चर काय, सब्जेक्ट प्लस हॅव टू किंवा हॅज टू प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यानंतर मी जर असं म्हणलं आता किंवा मला रोज काम करायला लागतंय तर वाक्य काय होईल, आय हॅव टू वर्क एव्हरी डे किंवा डेली। जर मी म्हणलं किंवा मला रोज स्वयंपाक करायला लागतो तर काय वाक्य होईल, आय हॅव टू कुक डेली। जर मी असं म्हणलं की तू जायला पाहिजे तर वाक्य काय होईल, यू हॅव टू गो, किंवा याचाच अर्थ दुसरा काय होतो, तुला जायला लागेल, असं पण याचा अर्थ तयार होतो। आम्हाला अभ्यास करायला लागतो तर काय, वी हॅव टू स्टडी। ज्या काय आपल्याला रोजच्या न आवडत्या गोष्टी जरी करायला लागत असतील जबाबदारी म्हणून किंवा गरजेच्या म्हणून किंवा सक्ती म्हणून, तर ह्या गोष्टी आपण अशा पद्धतीने दाखवून देत असतो किंवा अशा पद्धतीने आपण बोलत असतो। आता मी जर असं म्हणलं की दीपकला पत्र लिहायला लागणार आहे किंवा दीपक पत्र लिहिणार आहे तर मग हे वाक्य कसं होईल इंग्लिशमध्ये, दीपक हॅज टू राईट अ लेटर असं वाक्य तयार होईल। किंवा त्याने बिलाचे पैसे दिले पाहिजेत किंवा त्याला बिलाचे पैसे द्यायला लागतील असं म्हणायचं असेल तर कसं होईल, ही हॅज टू पे बिल। अशा पद्धतीने आपण हॅव टू आणि हॅज टूचा वापर करत असतो। पण आता हे जर वाक्य तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं झालं तर कसं बनवू शकता, तर वाक्य असं होईल, ही डज नॉट हॅव टू पे बिल। आता सर तुम्ही म्हणताल की इथं ही डज नॉट हॅव टू कसं काय आलं, तर याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देऊन मी सांगतो। तुम्हाला गो हे वर्ब माहिती आहे, गो म्हणजे जाणे। हेच गो जर आपण अनेक वचनी सब्जेक्ट समोरच्या जर वापरलं तर आपण काय म्हणतो, गो। जसं की मी म्हणलं की आय समोर पण आपण गोच वापरतो किंवा यू समोर पण गोच वापरतो। मी जर असं म्हणलं की यू गो, यूच्या समोर गोचं कोणतं फॉर्म आलं, बेस फॉर्म आला, याला यस किंवा यस प्रत्यय लागलं का, नाही, तू जा असं म्हणलं, किंवा आय गो मी जातो असं म्हणलं। पण आता ह्या जागी काय झालं, हॅव, गो सारखंच त्याचं बेस फॉर्म काय आहे, हॅव आहे। जसं गोच्या समोर आपण जर थर्ड पर्सन सिंग्युलर लावला, ही, शी, इट पैकी एक जर सब्जेक्ट लावला तर त्याचं काय होतं, गोज होतं। त्याच पद्धतीने इथं हॅवचं हॅज होतं, ही गोष्ट लक्षात ठेवा, हॅवचं हॅज होतं। मग आता जर मी असं वाक्य तयार केलं की सी गोज होम, हे काय थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, शी काय थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, सी गोज होम। मग त्याच पद्धतीने वाक्य तयार काय होतं, हॅव सोबतचं सी हॅज अ कार, तिच्याजवळ एक कार आहे। आणि दुसरं वाक्य काय, शी गोज होम म्हणजे ती घरी जाते। आता याच वाक्याचं जर निगेटिव्ह बनवायचं झालं तर कसं बनल, सी डझंट गो होम किंवा सी डज नॉट गो होम म्हणजे ती घरी जात नाही। आता याच वाक्य हॅव सोबतचं बनवलं तर आपण कसं होईल, सी डझंट हॅव अ कार। आता याच्यामध्ये तुम्हाला फरक लक्षात आला का, ज्याही वेळेस आपण हॅव
सिंग्युलर समोर यूज केलं, सिंग्युलर सब्जेक्ट सोबत यूज केलं, त्यावेळेस काय झालं, हॅवचं हॅज झालं, जसं की गोचं गोज झालं. त्याच पद्धतीनं जसं की आपण याचं निगेटिव्ह बनवलं, जसं गोचं परत गो झालं आणि त्याच्यासमोर काय डझंट आलं, काय आलं, डझंट आलं. त्याच पद्धतीने इथं हॅजचं काय झालं, हॅव झालं आणि त्याच्यासमोर काय डझंट शब्द आला. समजलं तुम्हाला? तर आपण ज्याही वेळेस आपण निगेटिव्ह वाक्य बनवत असतो त्यावेळेस आपण काय गोज किंवा हॅजचं यस निघून जातं आणि त्याचं काय परत ते बेस फॉर्ममध्ये येतं, म्हणजे त्याच्या मूळ रूपामध्ये येतं. ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. जर समजा तुम्हाला समजली नसेल तर कमेंट करून सांगा, मी परत दुसऱ्या पद्धतीने अजून प्रयत्न करून तुम्हाला सांगेल. तर आता याच्यानंतर आपण पुढचे वाक्य बनवूया किंवा कसे बनवायचे ते. मी असं म्हणलं की जर मला रोज काम करायला लागत नाही, तर याचं वाक्य काय होईल, आय डोंट हॅव टू वर्क एव्हरी डे. आता याच्यानंतर कुठं डू येतंय, कुठं डीड येतंय, कुठं डज येतंय, या गोष्टी तुम्हाला जर समजत नसतील तर तुम्ही डू, डज आणि डीड वरती एक मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण केव्हा वापरायचं, कसं वापरायचं, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर निगेटिव्ह वाक्याचं स्ट्रक्चर बघूया. काय, शी डज नॉट किंवा डू नॉट, त्याच्यानंतर हॅव टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म, त्याच्यानंतर प्लस ऑब्जेक्ट जे काय असेल ते. तर मी असं म्हणलं की तू जायला नाही पाहिजे किंवा तुला जायला लागणार नाही, तर वाक्य काय होईल, यू डोंट हॅव टू गो, यू डोंट हॅव टू गो, म्हणजे तुला जायला लागणार नाही किंवा तू जायला नाही पाहिजे. आता डू केव्हा येतं तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की डू ज्या वेळेस प्लुरल असेल त्यावेळेस डू येतं. प्लुरल सोबत म्हणजे आय सोबत पण डूच येणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल त्यावेळेस डज येणार, जसं की ही, शी आणि इट याच्यासोबत काय येणार, डज येणार. जर मी आता असं म्हणलं की दीपकला पत्र लिहायला लागणार नाही किंवा दीपक पत्र लिहिणार नाही, तर वाक्य काय होईल, दीपक डझंट हॅव टू राईट अ लेटर. अशा पद्धतीनं वाक्य तयार होईल. आता आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो की त्याचा बाप श्रीमंत आहे म्हणून त्याला काम करायची गरज नाही, किंवा त्याचा बाप श्रीमंत आहे म्हणून त्याला काम करायला लागत नाही, अशा पद्धतीने आपण म्हणत असतो. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं करू शकता, हिज फादर इज रिच सो ही डझंट हॅव टू वर्क. आता आपण बघणार आहोत की आपण क्वेश्चन कसे तयार करायचे. तर क्वेश्चन तयार करते वेळेस तुम्हाला मी स्ट्रक्चर देतो की याच्यामुळे तुम्हाला काय क्वेश्चन तयार करायला सोपं जाईल. डू किंवा डज सब्जेक्टनुसार घ्यायला लागेल, त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. जर तुम्हाला आता असं विचारायचं झालं की तुला जायला लागणार नाही का, तर कसं विचारू शकता, डोंट यू हॅव टू गो. जर तुम्हाला आता असं विचारायचं की तुला का जायला लागणार नाही, तर कसं विचारू शकता, व्हाय डोंट यू हॅव टू गो, तुला का जायला लागणार नाही. जसं की आपण WH फॅमिलीचा शब्द आपण वापरू शकतो, व्हॉट, वेन, वेअर, व्हाय, अशा पद्धतीचे हे जे शब्द आहेत ते आपण वापरू शकतो क्वेश्चन करताना. जर मी आता असं म्हणलं की दीपकला पत्र लिहायला लागणार आहे का किंवा पत्र लिहिणार आहे का, असं विचार झालं तर कसं विचारू शकता, डज दीपक हॅव टू राईट अ लेटर. जर मी आता असं म्हणलं की दीपकनं पत्र का लिहायला पाहिजे, तर हे वाक्य तुम्ही कसं करू शकता, व्हाय डज दीपक हॅव टू राईट अ लेटर, म्हणजे त्याने पत्र का लिहायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण याचे काय क्वेश्चन तयार करू शकतो. आता असं बऱ्याच वेळेस वाटत असतं की माझ्यापाशी मोबाईल असावा वगैरे, किंवा मला एखादा नवीन मोबाईल विकत घ्यावा वाटतो, तर मग तुम्हाला काय वाटतं ते आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणू शकतो, आय वॉन्ट टू बाय मोबाईल, म्हणजे मला एक मोबाईल विकत घ्यावा असा वाटतो. पण जर तुम्ही डायरेक्ट जाऊन असं घरी सांगितलं किंवा मला मोबाईल विकत घ्यावा वाटतो, तर तुमच्या घरचे लगेच देणार आहेत का पैसे काढून, जा मोबाईल घे नवीन म्हणून, पण नाही. पण आता तुम्हाला काहीतरी गरज आहे, त्याचं कारण सांगायला लागणार आहे, तुम्हाला पुढच्याला दाखवून द्यायला लागणार की हे खूप गरजेचं आहे माझ्यासाठी, हे घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. मग हे दाखवण्यासाठी आपण काय करतो, हॅव टूचा वापर करत असतो. तर मग कसा करता येईल, आय हॅव टू बाय अ मोबाईल टू लर्न ऑनलाईन, म्हणजे मला मोबाईल विकत घ्यायला लागणार आहे का, कारण की मला ऑनलाईन शिकायचं आहे म्हणून. अशा पद्धतीने आपण हॅव टूचा वापर करत असतो की आपली जी इच्छा आहे त्याला एखाद्या त्या इच्छेला कारण बी सांगून वाक्य तयार करू शकतो आपण.
तर आता आपण वापर बघणार आहोत हॅड टूचा. हॅड टूचा वापर आपण केव्हा करतो, तर हॅड टूचा वापर आपण ज्याही वेळेस आपल्याला भूतकाळाविषयी बोलायचं असेल त्यावेळेस आपण हॅड टूचा वापर करत असतो. मग आपण हॅड टू कशासोबत वापरतो, कोणत्या सब्जेक्ट सोबत, तर याच्यामध्ये काही डिफरंट नसणार आहे, काही वेगळं नसणार आहे. आय, वी, यू, दे, ही, शी, इट जे काही सब्जेक्ट असतील त्या सगळ्यासोबत आपण हॅड टूचा वापर करणार आहोत. मग आपण कसा बोलताना वापर करतो हॅड टूचा, असं करायला लागलं किंवा असं करायला लागत होतं. ज्यावेळेस आपण असं सक्ती किंवा मजबुरी किंवा जबाबदारी किंवा गरज वगैरे अशा गोष्टी बोलण्यासाठी आपण हॅड टूचा वापर करतो. जसं की आपण हॅज टू आणि हॅव टूचा वर्तमान काळामध्ये केला, तसंच आपण हे भूतकाळामध्ये हॅड टूचा वापर करतो. एकच शब्द आहे. तर मग आपण कसं याचं स्ट्रक्चर करू शकतो. स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस V1 म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्टिव्ह. ज्यावेळेस आपण असं म्हणतो ना, तुझ्या चुकीमुळे मला शिवा पडल्या, मला मोबाईल विकायला लागला, बसचा संप असल्यामुळं मला ऑटोनं जायला लागलं, काही कारणास्तव आम्हाला मध्येच ग्रॅज्युएशन सोडायला लागलं, अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस म्हणत असतो त्यावेळेस आपण काय हॅड टूचा वापर करत असतो. आता मी म्हणलं की मला मोबाईल विकायला लागला, तर वाक्य कसं करू शकतो, आय हॅड टू सेल माय मोबाईल. आता तुम्ही म्हणताल हॅड पण आलंय, सेल पण आलंय. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली याच्या अगोदर की ज्याही वेळेस आपण हॅड टू असू द्या, यूज टू असू द्या, विल हॅव टू असू द्या, काही असू द्या, ज्यावेळेस शेवटी टू येतं, यूज टू सोबत पण काय वर्बचा फर्स्ट फॉर्मच येतं. तसंच इथं हॅड टू आहे, टूच्या नंतर इथं काय वर्बचं फर्स्ट फॉर्म येतंय. जर इथं टू नसतं तर इथं दुसरं काहीतरी वर्बचं थर्ड फॉर्म वगैरे आलं असतं, पण इथं टू आहे म्हणून काय इथं वर्बचं फर्स्ट फॉर्म येतंय. आता मी असं म्हणलं की बस संप असल्यामुळं काय, बसचा संप असल्यामुळं काय मला ऑटोनं जायला लागलं, तर हे वाक्य कसं तयार करू शकतो तुम्ही, ड्यू टू द बस स्ट्राईक आय हॅड टू गो बाय ऑटो. तर असं म्हणू शकता किंवा बसचा संप असल्यामुळे मला काय ऑटोनं जायला लागलं, काही कारणास्तव आम्हाला मध्येच ग्रॅज्युएशन सोडायला लागलं. मग हे वाक्य कसं इंग्लिशमध्ये होईल, फॉर सम रिझन वी हॅड टू लिव्ह आवर ग्रॅज्युएशन इन बिटवीन. आम्हाला काय काही कारणास्तव मध्येच ग्रॅज्युएशन सोडायला लागलं. मग आता हेच वाक्य जर तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं झालं तर कसं बनवू शकता तुम्ही, तर याचं स्ट्रक्चर बघूया आपण. निगेटिव्ह वाक्याचं कसं होईल, सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस वर्बचा सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस हॅव टू प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता सर म्हणतात तुम्ही तर हॅव टू परत कसं काय आलं हॅडचं, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जसं मी तुम्हाला म्हणलं की हॅवचं फर्स्ट फॉर्म काय आहे, बेसिक फॉर्म आहे, हॅव काय आहे बेस फॉर्म आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. त्याच पद्धतीने हॅड आणि हॅड हे काय आहेत, सेकंड आणि थर्ड रूप आहेत, सेकंड आणि थर्ड फॉर्म आहेत हॅवचे. मग याच्यामुळे इथं काय येतं हॅड, ज्या जागी आपल्याला हॅड टू वापरायचं त्या जागी हॅव टू येणार आहे. तर हॅव टू काय येणार आहे, कारण आपण याच्यामध्ये डीड वापरतोय म्हणून याचा फर्स्ट फॉर्म येत आहे. डीड वापरलं याच्यामुळे काय फर्स्ट फॉर्म येते. मग डीड केव्हा, हॅव, डज केव्हा, डू केव्हा वापरायचं याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. डू, डज, डीडचा केव्हा वापरायचं, कसं वापरायचं, क्वेश्चन कसं विचारायचे, निगेटिव्ह कसं करायचं, सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर तो व्हिडिओ एकदा तुम्ही बघून घ्या. तर आता मी असं काय म्हणलं की मला एका मित्राकडून पैसे मिळाले म्हणून मला मोबाईल विकायची गरज पडली नाही. तर हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बनवू शकता, आय गॉट मनी फ्रॉम वन ऑफ माय फ्रेंड्स सो आय डिडंट हॅव टू सेल माय मोबाईल. समजलं तुम्हाला हे वाक्य. तर आता तुम्ही याच्यामध्ये म्हणताल की वन ऑफ माय फ्रेंड्स का फ्रेंड, तर असा शब्द आहे वन ऑफ माय फ्रेंड्स म्हणजे माझे जेवढे काही मित्र आहेत त्यांच्यापैकी एका मित्राकडून मला काय पैसे भेटले असं मला म्हणायचंय. म्हणून मी काय वापरलं, आय गॉट मनी फ्रॉम वन ऑफ माय फ्रेंड्स सो आय डिडंट हॅव टू सेल माय मोबाईल म्हणजे मला माझे मोबाईल विकायची गरज पडली नाही त्याच्यामुळं. मग जर मला आता असं म्हणायचं असेल की बस संप असल्यामुळं मला ऑटोनं जायला लागलं नाही किंवा मला ऑटोनं जायची गरज पडली नाही, तर हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बनवता, ड्यू टू द बस स्ट्राईक आय डिडंट हॅव टू गो बाय ऑटो म्हणजे
बसची जरी स्ट्राईक असली किंवा बसची जरी स्ट्राईक होती तरी मला काय बस नाही ऑटोनं जायची गरज पडली नाही. आता याच्या जागी आयच्या जागी तुम्ही इथं ही, वी, दे कुठले सब्जेक्ट वापरू शकता. इथं डीडच येणार आहे. तर डीड आपण काय सोबत वापरतो, डीड सगळ्या नावांसोबत वापरतो. आय, यू, ही, सी, इट, विल, वी जे काय असेल याच्यासोबत आपण डीडच वापरतो. तर अशा पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये वाक्य तयार केलं. जर मी आता असं म्हणलं की काही कारणास्तव आम्हाला मध्येच ग्रॅज्युएशन सोडायला लागलं नाही, तर वाक्य कसं तयार करू शकतो तुम्ही. फॉर सम रिझन वी डिडंट हॅव टू लिव्ह आवर ग्रॅज्युएशन इन बिटवीन, असं वाक्य तयार होईल. जर तिथं काही कारण होते की सोडायचे, तर काही कारण असे पण होते की आम्हाला तिथून ग्रॅज्युएशन सोडायची म्हणजे मध्येच ग्रॅज्युएशन सोडायची गरज पडली नाही. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता जर तुम्हाला क्वेश्चन करायचं झालं तर कसं तयार करू शकतो तुम्ही. याच्यामध्ये आपल्याला डीड प्रत्येक नाउन सोबत येतंय, कुठलंही असो, सब्जेक्ट प्लुरल असो सिंग्युलर असो, याच्यासोबत डीडच येतंय. मग याचं वाक्य कसं सुरू होईल, डीड प्लस सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. तर मग वाक्य काय होईल, जर मला आता असं विचारायचं की तुला मोबाईल विकायची गरज पडली नाही का, तर वाक्य काय होईल, डिडंट यू हॅव टू सेल युअर मोबाईल, तुला मोबाईल विकायची गरज पडली नाही का. मग अशा पद्धतीने आपण वाक्य काय तयार करू शकतो. मला जर असं विचारायचं झालं की त्याला कुठं जायचं होतं, त्याला रिक्षानं कुठं जायचं होतं, तर मग याचं क्वेश्चन काय होईल, वेअर डीड ही हॅव टू गो बाय ऑटो, असं आपण क्वेश्चन तयार करू शकतो. जर मी आता असं म्हणलं की त्यांना ग्रॅज्युएशन मध्ये सोडायला लागलं का काही कारणास्तव, तर हे वाक्य आपण कसं करू शकतो, हे क्वेश्चन कसं तयार करू शकतो, डीड दे हॅव टू लिव्ह देअर ग्रॅज्युएशन इन बिटवीन फॉर सम रिझन, अशा पद्धतीने आपण तयार करू शकतो वाक्य. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन तयार करू शकतो. समजलं तर आपण ज्याही वेळेस निगेटिव्हचे भूतकाळामध्ये ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन तयार करायचे त्यावेळेस आपण डीडचा वापर करून क्वेश्चन तयार करू शकतो आणि डीडचा वापर करून निगेटिव्ह सेंटेन्स पण बनवू शकतो. तर याच्यानंतर आता आपण बघणार आहोत विल हॅवचा वापर. विल हॅवचा वापर आपण कसा करायचा, तर विल हॅवचा वापर केव्हा होतो, तर भविष्य काळामध्ये विल हॅवचा वापर होतो. मग कशासाठी आणि कोणत्या अर्थानं करतो, ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं की असं करायला लागेल, असं करायला पाहिजे, अशा वेळेस आपण काय करतो, विल हॅवचा वापर करतो. जसं की मी म्हणलं की तुला एक ना एक दिवस लग्न करायला लागेल, तू पैसे द्यायला लागतील, मला जायला लागेल, त्याने त्याची शाळा बदलली पाहिजे किंवा शाळा बदलायला लागेल, त्यांनी काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे आपण कुठल्या गोष्टी बोलतोय, ह्या भविष्य काळाविषयी बोलतोय. ज्या काही गोष्टी बोलतोय मी काय भविष्य काळाविषयी बोलतोय. फ्युचर टेन्सचे हे सगळे वाक्य आहेत. मग हेच आपण इंग्लिशमध्ये कसं तयार करू शकतो. आता मी जर असं म्हणलं की तुला पैसे द्यायला लागतील, तर वाक्य काय होईल, यू विल हॅव टू गिव्ह मनी. मी जर आता असं म्हणलं की मला ऑफिसला जायला लागतं, तर काय वाक्य होईल, आय विल हॅव टू गो टू ऑफिस. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. मी जर आता म्हणलं की त्याला शाळा बदलायला लागेल, ही विल हॅव टू चेंज हिज स्कूल. किंवा याचा दुसरा अर्थ काय होतं की त्याने त्याची शाळा बदलली पाहिजे, ही विल हॅव टू चेंज हिज स्कूल. अशा पद्धतीने वाक्य तयार होतं. तर आता जर मी असं म्हणलं की त्यांनी काहीतरी करायला पाहिजे, तर वाक्य काय होईल, दे विल हॅव टू डू समथिंग, दे विल हॅव टू डू समथिंग. अशा पद्धतीनं आपण वाक्य तयार करत असतो भविष्यकाळाविषयी. मी जर आता असं म्हणलं की तुला एक दिवस लग्न करायला लागेल, तर हे वाक्य काय होईल, यू विल हॅव टू मॅरी वन डे, तुला एक दिवस लग्न करायला लागेल. तर याचं स्ट्रक्चर सिंपल काय आहे, सब्जेक्ट प्लस विल हॅव टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये विल हॅज वगैरे असं काही नसतं, त्याच्यामुळे याच्यासोबत जसं हॅड टू आपण प्रत्येक नाउन सोबत वापरत होतो, तसं इथंच काय, इथं पण काय विल हॅव टू हे पण आपण प्रत्येक नाउन सोबत वापरू शकतो. सिंग्युलर असो प्लुरल असो, ही, सी, दे, इट, वी जे काय असेल त्याच्यासोबत. आता याचं निगेटिव्ह जर वाक्य करायचं झालं तर आपण कसं करणार आहे, आपण भूतकाळामध्ये काय केलं, डू,
सॉरी डीड वापरलं, वर्तमान काळामध्ये काय केलं, डज आणि डू वापरलं. आता भविष्य काळामध्ये आपण विल आहे, विल हॅव जर शब्द आहे याच्यामध्ये काय आपण विलला निगेटिव्ह बनवणार आहेत, म्हणजे विलच्या नंतर आपण नॉट शब्द वापरणार. तर स्ट्रक्चर काय होईल, सब्जेक्ट प्लस विल नॉट हॅव टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, असं स्ट्रक्चर असणार आहे. जर मी आता म्हणलं की तू पैसे द्यायला लागणार नाहीत, तर वाक्य काय होईल, यू विल नॉट हॅव टू गिव्ह मनी. मला ऑफिसला जायला लागणार नाही, आय विल नॉट हॅव टू गो टू ऑफिस. त्याने त्याची शाळा बदलली नाही पाहिजे किंवा शाळा बदलायला लागणार नाही, तर वाक्य काय होईल, ही विल नॉट हॅव टू चेंज हिज स्कूल. त्यांनी काही केलं नाही पाहिजे, म्हणजे त्यांनी काही नाही केलं पाहिजे. दे विल नॉट हॅव टू डू एनिथिंग. आता इथं म्हणताल अगोदर समथिंग होतं, आता एनिथिंग कसं काय आलं, तर ज्याही वेळेस आपण वाक्य निगेटिव्ह बनवत असतं त्यावेळेस आपण काय एनिथिंग वापरत असतो निगेटिव्ह वाक्यामध्ये, आणि पॉझिटिव्ह वाक्यामध्ये काय समथिंग वापरत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे जर तुम्हाला वाक्य वापरून विल हॅवचा वापर करून क्वेश्चन करायचं तर कसं करू शकता, तर याच्यामध्ये विल आणि हॅव हे सेपरेट शब्द होतात. विल अगोदर येणार वर्ब सब्जेक्टच्या, आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट नंतर हॅव टू येणार. मग याचं स्ट्रक्चर काय आहे, विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट जे काय असेल ते. आता मी जर असं म्हणलं की त्याला त्याची शाळा बदलायला लागेल का, तर वाक्य काय होईल, विल ही हॅव टू चेंज हिज स्कूल. जर आता असं म्हणलं की त्याने जायला पाहिजे का, तर वाक्य काय होईल, त्यांनी जायला पाहिजे का, विल दे हॅव टू गो, म्हणजे त्यांनी जायला पाहिजे का, त्यांना जायला लागणार नाही का. हे वाक्य कसं होईल, वॉन्ट दे हॅव टू गो. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करत असतो. समजलं तुम्हाला, आपण भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळामध्ये आपण विल हॅव टू, हॅज टू, हॅड टू आणि विल हॅव टूचा कसा वापर करतो. तर आता याच्यानंतर आपण हॅव टूचा वापर शेवटचा कसा करायचा हे बघणार आहोत. तर हॅव टूचा वापर मॉडल वर्ब जे आहेत मे, माईट याच्यासोबत पण आपण करू शकतो. तर कशा करू शकतो की जर समजा तुम्हाला पॉसिबिलिटी पण सांगायची आहे आणि कंपल्शन पण सांगायचं आहे, त्यावेळेस आपण काय करू शकतो, म्हणजे एखादी सक्त गोष्ट पण सांगायची आहे आणि अशी करायला लागेल याची संभावना पण तुम्हाला सांगायची असेल, तर याचा वापर कसा करू शकतो हे आपण बघूयात. जर मी आता असं म्हणलं की समजा एक उदाहरण आहे की राणी नावाची मुलगी आहे आणि तिची आई घरामध्ये राहते. मग जर समजा तिची आई घरामध्ये नसेल तर राणीला काय स्वयंपाक करायला लागेल. असं मी जर म्हणलं तर राणीला स्वयंपाक करायला लागेल हे सांगण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये कसं बनवू शकतो वाक्य, राणी मे हॅव टू कुक. मेनं काय संभावना दाखवू शकतो. पण जर मी आता याच्या जागी माईटचा वापर केला तर काय होईल, राणी माईट हॅव टू कुक असं म्हणलं तर काय. आता याच्या मे मध्ये आणि माईट मध्ये काय फरक आहे, तर थोडासा फक्त संभावना. आता मेची जर समजा 70% संभावना असेल तर माईटची काय खूपच कमी असणार आहे. माईटमुळे काय एकदम कमी शक्यता, समजा 40%च्या पण खाली असं समजा. मी असं पर्टिक्युलर पर्सेंटेज सांगत नाही, पण एक संभावना सांगतो तुम्हाला की किती असू शकतं अंदाजा. मी काय म्हणलं, राणी माईट हॅव टू कुक, म्हणजे तिला कदाचित स्वयंपाक करायला लागेल. आणि राणी मे हॅव टू कुक म्हणल्याच्यानंतर काय अर्थ होतो की तिला स्वयंपाक करायला लागू शकतो, असा फरक होईल. आता हेच जर वाक्य तुम्हाला निगेटिव्ह बनायचं झालं तर कसं करू शकता तुम्ही, राणी मे नॉट हॅव टू कुक, म्हणजे तिला स्वयंपाक करायची गरज पडू शकत नाही. आणि जर याचा आपण माईटचा वापर केला तर काय, राणी माईट नॉट हॅव टू कुक असं आपण वाक्य तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण मॉडल वर्ब सोबत पण हॅव टूचा वापर करू शकतो. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करत राहा. गुड बाय.